15 ऑगस्टला का? 15 म्हणजे शुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेलाच 15. असं एवढं बारीक आपण का आला पाहतो. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, कृष्णाचा जन्म बुधवारी, पण तिथी एकच. तस या वर्षी इंग्रजी महिना आणि मराठी महिना हा कधीच तिथीवर आणि तारखेवर येत नाही, पण या वर्षाचा अख्खा ऑगस्ट महिना तारखेवर आणि तिथीवर सारखा आहे. मग इंग्रजी महिना 30 दिवस आणि मराठी महिना 30 दिवस, हे कधीच घडत नाही, यंदा घडलंय. ऐका, आता अष्टम्या झाल्या 3, आता नवम्या सांगा पटकन महिला मंडळ. रामनवमी 1, आविर्भाव नवमी 2 आणि तिसरी नवमी माहिती म्हणून ध्यानात ठेवा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी येते, तिला महानवमी म्हणतात. दशम्या 2, माघ शुद्ध दशमी दसरा, एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 15, 12 आणि अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग, द्या 60-60 रुपये. अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यातल्या ह्या बाबाचा जन्म झालाय अष्टमीला, गोकुळीच्या. इथं आलोय आपण आता. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पायपा शरीराची या गावा, याच्यातच कृष्ण जन्माला आला. गोकुळीच्या सुखा. सुखा शब्दाचा अर्थ पाहू आता आपण. सुखाचे 7 प्रकार आहेत. बारीक ऐका आता. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. परत ऐका, गेली डोक्यातून 7 बिल का असं काय. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आताशी पहिली ओळ झाली. आता दुसरा शब्द बाळकृष्ण. सरळ बसा आणि माझ्या बोटाकडे बघा आता, बोटाकडं, आणि बोट फिरलं का आकडा ओळखायचा. फायनल फायनल करू सुरुवात. तुम्ही बोलत का नाही? सुरुवात करू. पावर का बोट लय फास्ट फिरेन, आकडा ओळखायचा तुम्हाला. फास्ट करू सुरुवात. अरे गेलं बोट निघून काय पाहत बाहेर. 0 0 नाही म्हणायचं. 0 सावध बर का. 0 झाला का? नीट पाहा बोटाकडं. 0 झालं ना. आता मी सांगेल तसं तुम्ही करायचं फास्ट. मी म्हणलो का गोल फिरवा, तुम्ही म्हणायचं 0 आणि मग मी सांगेल तशी क्रिया करायची. सुरुवात सुरुवात. हात मोकळे सोड. सुरुवात. हा चला, हा फिरवा गोल. 0 म्हणा ना. वडा खाली. तुम्ही गडबडू नका. फिरवा गोल. 0 वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडामध्ये, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून आणि त्या 0 ठेवून. झाले ना. पहा आता काय माहिती त्यांना सुधारणच. मी काय म्हणतोय, चला पटकन फिरवा गोल. पटकन. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या 0 ठेवून. 10. आता झाले का 10? 10 झाले का? मग सावध द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा 8. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. 9 9 गाठ नसलेला आकडा 8. आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग बोला पटकन. आतल्या गाठीचा, अरे आतल्या गाठीचा 7, वरच्या गाठीचा 9 आणि गाठ नसलेला. मग गावात 3 माणसं आहेत,
काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. मग आता गाठ नसलेला आकडा कोणता? 8. मग आता माझ्या तोंडातून शब्द जेवढे बाहेर पडतील आता त्याला तुम्ही 8 शब्द जोडायचा. आता पहिला काय जोडला होता? गो. की मोजला किती वेळा होता? 10. आता मी तुम्हाला शब्द जो बोलणार आहे त्याला तुम्ही फक्त 8 आकडा येईल शेवट. आता फक्त तुम्ही 8 जोडायचे त्याला. अवतार. अरे 8वा वात म्हणा. अवतार 8वा. आता आता मी जेवढे म्हणून त्याला तुम्ही 8 आकडा जोडायचा. आता पावर तुम्हाला किती समजत आहे. अवतार 8वा. अवतार 8वा. आला अष्टमीला. आला 8 वर्षाचा. अवतार 8वा. आला 8 वर्षाचा. आला अष्टमीला. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, कामं केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. आणि 8 हे शब्द 8 नावामधलं कृष्णाचं एक नाव आहे म्हणून गवळणी शब्द आलाय बाळकृष्ण. लाल कृष्ण, गोपाल कृष्ण, युगाल कृष्ण, राधा कृष्ण, बाळकृष्ण. पुढचा शब्द आलाय नंदा घरी. इथं आला घोटाळा. नंदाच्याच घरात हा पठ्या का जन्माला आला? कोणाचंही पोरगण कोणाच्याही पोटी कसंही जन्माला येत नाही. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. ते आपल्याकडे काय झालंय बावळटपणा. बाप्पा खोद्याचा पोऱ्या खोद्याच होतो, गायकाचा पोरगा गायकच होतो असं जगात नाही. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाकी तेवढाच एक माणूस आहे. बाप दमला का पोऱ्या उठला. पोऱ्या उठला का येईनीला दिवस गेले. येईन बाळा 3 झाली का साडूला जुळे झाले. दुसऱ्याचं काम नाही. तुम्ही पेपर वाचा ना कधी रोज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 55 वर्ष झाले तेच नाव आहे. हा फक्त डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा. सोसायटीतला काढायचा ना अंगणवाडीत घालायचा. तांबड्या गायला काळं वासरू खानतीच. ते बदलले का कधी? नाहीच बदलणार. रात्री बायको बाळा 3 झाली का सकाळी डिजिटल लागलंच. उमलते नेतृत्व. मिश्या फुटल्या नाही त्याला 16 टाके पडले. त्या बाईला मराठी का जगती. उमलते नेतृत्व. बरं भाषा मराठी कुठून आणतात काय नाही. अहो महाराज या वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. 2.5 लाख पोरं यंदा मराठी नापास आहेत. 2.5 लाख मराठी. यंदा 10वीला पोरं गणित सुटलेत. 10वीला पोरं इंग्रजी सुटलेत. 10वीला पोरं विज्ञान सुटलेत. मराठी नापास झाले का? पोरं मराठीत नापास होण्याचं कारण सगळ्या मालिका हिंदीत आणि मोबाईल मधले सगळे फंक्शन इंग्लिश. मराठी वापरायचा विषयच नाही राहिला. वापरायचा बोलतच नाही कोणी. आता उगाच कीर्तनानेच 2 तास मराठी ऐकाय मिळती नाही तर नाही. आणि त्याचा परिणाम ऐका आता. पण यांचे शब्द लय भारी असतात. उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही. मिशी फुटली नाही. युवा नेतृत्व. फुटली मिशी. विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी. बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय कळत नाही. पुन्हा काढली मिशी. वाघानं बाजी मारली. पुन्हा काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. मेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड नाही गावात. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हात झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही बाळकृष्ण नंदाच्याच घरात का आला? इथे आपण त्यालाही 8 कारण आहेत. 1 ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात आईची सेवा, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात काळ्या आईची सेवा,
ज्या घरात साधूचा मान, धर्माचं पालन, घामाचा पैसा आणि शुद्ध सात्विक आहार, त्याच घरात कृष्ण येणार. म्हणून तर आला कुठं गोकुळीच्या अंतरंगात आहे अख्खं. आता अंतरंगात जायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला आणि पुढं काय झालं? गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका बाळकृष्ण, टाळकरी बाळकृष्ण, बाळकृष्ण नंदा घरी. पण पुढचा शब्द आला ना लय भारी. आनंदल्या नर नारी. आता आनंद या शब्दाचा अर्थ आहे का? एक एक शब्द फोडून सांगतो तुम्हाला. आनंद या शब्दाचा अर्थ आहे, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. पहा किती अवघड आनंद आहेत. बाळकृष्ण नंदाच्या घरात आला आणि काय आला? अंत पार नाही लेखा. पण कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी, 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 हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी,
आनंद झाला रे बाळकृष्ण रे आनंद झाला रे आनंद झाला रे गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. ते लहानाने पोरं जरा जवळ घेऊन बसा. आपलंच पोरग गर्दीत फिरायला लागलं का आईलाच कौतुक वाटत महापौर लागलं फिरायला. ते जवळ घ्या ते लहानाने पोरं. विठाल विठाल आता अख्खी गवळण अंतररंगात आता त्याला मजा नाही राहत. मध्ये वीस शब्द बऱ्या वत्र घाले वत्र घाले. हे चोपदार कोण नाहीत बुवा नक्की हे समजा ना कुठे गेले. विठाला विठाला आता त्याच्या पुढचा शब्द अवघड आहे थोडा. बऱ्या जाऊ गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. परिणाम परिणाम आनंदाला नरनारीला आनंद झाला. गुडियात्वरने उभारले आणि कृष्ण चरित्र तुम्ही रात्री ऐकलंच. तोच आनंद झाला आणि तोच काला असा सुरू झाला. हे एक मडक हे एक मडक. बारीक आहे का आता. हे एक मडक हे एक मडक. याला एक छिद्र आहे याला 9 छिद्र आहे. मोजा मोजून देतो. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. 10 मोजून देतो 9 मोजून देतो. पटकन मोजा. 2 2 2 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 झाले का 9. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10 झाले. आता 10 झाले बरं का. याला छिद्र एकच याला छिद्र 10. चला पुढं. याच्यात फक्त लाया आणि मुरमुरे आणि दही. 9वी 10वीची पोरं. चिंचेमध्ये आमलं कोणतं. चिंच मधलं आमलं चिंच मधलं आमलं. आता ऐका 9वीचे पोरं. 9वीचे आहे की 7वीचे आहे का. मग तुम्हाला एक व्याख्या सांगतो मग मला उत्तर सांगायचं. तुम्ही अगोदर सांगू व्याख्या. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात. चवीला आंबट असतात ती आम्ल असतात आणि चवीला तुरट असतात ती आमलरी असतात. मग जे आंबट आहे ते आम्ल. असं करंट लागला पाहिजे. पुन्हा व्याख्या नीट ऐका. जे चवीला आंबट असतात आम्ल असतात. जे चवीला तुरट असतात ते आमलरी असतात. मग आंबट आहे ते आम्ल, तुरट आहे ती आमलरी. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य. आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो. आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो आणि आमलारीमध्ये तांबडा लिटमस निळा होतो. मग तांबडा लिटमस निळा आम्ल. करेक्ट. निळा लिटमस तांबडा आमलरी. झालं ना फायनल. मग दुधामध्ये जे दह्यामध्ये जे आम्ल आहे ते लॅक्टिक आम्ल आहे आणि चिंचेमध्ये आहे ते टार्टरिक आम्ल आहे. मग दुधाचं दह्यात रूपांतर का होतं तर त्यामध्ये जे टाकलं जातं. आपण काय पिळतो दुधात. बस फिट बसलं कीर्तन. दुधात लिंबू पिळलं का त्याचं लगेच काय होईल. बस फिट बसलं कीर्तन. दुधाचं दही करायचं असेल लिंबू पिळावं लागेल. मीठ टाकलं तरी होणार पण आंबट पदार्थ त्याच्यात टाकावा लागतो कारण त्या पदार्थात काय असतंय आंबट. फिट बसलं कीर्तन. आम्ल असतंय. मग ऐका आता. दुधात काय टाकलं लिंबू काय तयार झालं
बस मग हा दुधाचा बॅरल आहे, हा दुधाचा बॅरल आहे, हा दुधाचा बॅरल आहे. याच्यात सगळं दूध आहे, फक्त त्या दुधात माळ घाला आणि रामकृष्ण हरीचं विरजन टाका, याचं दही तयार होईल. आता याला जर माळ घातली ना तर मडकं बोगस. बरं नुसती माळ घालून उपयोग नाही. महिला मंडळ, तुम्ही एक सगळ्या गोष्टी एकटी बाई करू शकते घरात, सगळ्या गोष्टी एकटी बाई. पापड एकटी बाई करू शकते, लोणचं एकटी बाई करू शकते, शेवया एकटी बाई करू शकते, मटण एकटी बाई शिजू शकते, बोंबील एकटी बाई भाजू शकते, घर सुद्धा एकटी बाई वाहिलं काढू शकते, दोन भावांच्या मारामाऱ्या सुद्धा एकटी बाई लावू शकते, आणि भांडण सुद्धा एकटीच बाई करू शकते. कुत्रीला शिदे, मांजरीला शिदे, कोंबडीला शिदे. पण तुम्ही एक गोष्ट आहे ना महिला मंडळ, एकट्या तुम्ही करू शकत नाही. कुरडया, कुरडया करायला टोळीच लागती. कुरडया एकट्या बाईला म्हणावं लय पंडित आहे ना तू, कर कुरडया. करणार नाही. मग कुरडया करायला काय काय लागतं महिला मंडळ, ऐका आता. पहिले गहू भिजवा, भिजत घाला. सकाळी ते गहू भिजलेले फुगले ते बाहेर काढा, त्याच्यावर आलेलं घाण पांढरं पाणी काढून टाका. ते गहू सुकवा आणि ते गहू सोऱ्याने दळा. दळल्यानंतर वर राहिला तो कोंडा तो बाजूला काढून द्या. जो पांढरा चीक राहिला तो शिजवा. खाट घ्या, खाटावर गव्हाचं गबाळ टाका आणि तो चीक शिजलेला सोऱ्यात भरा. पण त्याला 3 बाया लागतात. वर दाबणारी बाई शुद्धीव पाहिजे आणि खाली ताटली धरणारी जागी पाहिजे. आता वरची बाई धसमुसळी, जवा कचका दिला, खालचीला जांभळी आली, कुरडा तयार झाला. कुरडा. मग कुरडाई तयार करायची असेल तर वरच्या बाईला डोकं पाहिजे, हा करेक्ट, खालची बाई जागी पाहिजे आणि चीक भरणारीला सोऱ्या दिसला पाहिजे. मग परमार्थ करायला 3 गोष्टी पाहिजे. आनंद जन्मीची पुण्याई पाहिजे, संतांचा आशीर्वाद पाहिजे आणि स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे. जसं ज्याला संसार चांगला करायचा आहे त्याला बायको कशी पाहिजे, एक कशी बायको पाहिजे, एक कशी बायको पाहिजे, एक बायकोला 4 गोष्टी पाहिजेत. एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत पाहिजे, नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकाचे फ्लावरचे पैसे झाले परदेशी, फ्लावरवाले पार पिसाळले त्या 2-4 दिवसात. ती गोण्या उशाला घेऊन झोपत होती. 30 रुपये 35 रुपये झाल्यामुळे. मागच्या 15 वाड्यात 3 रुपये होती, काल 35. फ्लावरला घरी गिराय, फ्लावरचे पैसे झाले, त्याला बायकोला नथ केली. नथ लाडाची बायको, पण ती बसक्या नाकाची. नथ घालावाच कशी, त्यानं दामन तापावला. दामन एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. 2 भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या अर्पात पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा. अजून एक गोष्ट आहे, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेलो, घरी गेलो, घरी गेलो. तुम्ही का लगेच पाय हे लगेच पाय पास म्हणणं पाप्याचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय. मग आता ह्या दुधाचं काय तयार झालं, बस फिट बसलं कीर्तन. हे एक मडकं ऐका, या दुधाचं दही तयार झालं, विरजण टाकलं तेव्हा. मग ह्या दुधाचा बॅरल आहे, याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्रीचं दही टाका आणि याचं दही तयार झालं रे झालं का त्याचं घुसळण करा. वरती राहील ते लोणी, खाली राहील ते ताक आणि त्याचं लोणी कडवा, त्याचं तूप तयार होईल. मग कसं तयार होईल ऐका, याला गुरु करा, रामकृष्णारी मंत्र घ्या
नित्यनियमाने त्याचा जप करा आणि ह्या दुधामधले हलकट विचार बाहेर काढा आणि चांगले विचार आत घाला. याचं नाव काला. ताक फेकून द्या. ताकाचा विषय तुम्ही घेऊच नका. विषय दोघांचा घ्या. एक तर दह्याचा घ्या, लोण्याचा घ्या, नाही तर तुपाचा घ्या. पण ताकाचा करू नका. ताकाचा विचार करू नका. मग दह्यासारखं शुद्ध चित्त चिकाटलं तर एकत्र तयार झाला. त्याचं नाव काला. हा, दुसरा काला ऐका. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा काला कोलेवाडी सारख्या भव्य दिव्य अखंड सप्त्यातला काला. आणि त्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मेन मुद्दा गवळणीचे 2 शब्द तुम्हाला सांगून टाकलेत. आता अंतरंग थोडा गवळणीचा असा पाहायचा. आता आपण सप्ते करतोय काही नाही महाराज. सप्ते फक्त 2च गोष्टीसाठी होतात. गायक वादकन महाराज श्रीमंत करण्यासाठी. बस. गावाला फायदा काय. मिळाला आता 2-4 लाखाला गाव. कसाय सप्ताह केला तर 2-4 लाखाच्या आज सप्ताह होत नाही. करकुटा तुटस्तवर जेवणा घरी काय फायदा. मग आता सप्ते करून का गावातल्या जुगारी बंद झाल्यात का. दारू बंद झाली का. मग हे कुठाने तुम्हाला सांगितले कोणी सप्त्याची. काय नाही महाराज. पार माणसं फक्त कडक कपडे घालून हिंडायला लागलेत. नाही तर अहंकारानं 90% समाज बरबाद झालाय महाराज. आता फक्त लोकांनी घरं बांधून ठेवल्यात. घरावरची कौलं काढल्या तर स्लॅब टाकलाय. सारवायची जागा टाळली. फरशी झाली. पैशाच्या घमेंडीमध्ये ना अहंकारामुळं 2 गोष्टीमुळं माणसं संपून गेली. पार उरफाट वागायचं नुसतं. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधित होती. यांनी सुरू केलेत फेटी. आम्हाला घ्या 9 वार. हिंडवतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार नाही तर काही. अरे काही डोके बिके वापर. पैसा जरी झाला तर काय फेटा कोणाला शोभतो. मग कोणी सांगण्याला. बावळ्याचा बाजार. पोरीनी पॅन्ट शर्ट घालायचं. आम्ही गाऊन घालतो. मग काय करतो. घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा. गाढवानं काला डिरिंग करावा. चोर आले. कुत्र्यानं झोपून घेतलं. गाढव म्हणलं भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही. आता सुपडा साप होऊ दे मला. कुत्र्यानं घेतलं झोपून. गाढव भुकलं. चोर गेले पडून मालकाची झोप मोडली. बिघडलं ना ते. असं रेटावलं गाढव. कुत्रा असं डोकून बाज म्हणला बरं चाललंय. मग कुत्रे त्याला म्हणलं जय हरी. तुम्हाला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. मग कुत्र्यानं त्याला सांगितलं भाऊ ज्याचं काम त्यांनी करावं. बाकीच्यांनी काला बरगड्या मोडून घ्यावा. फेटा आमाच बांधावा. बावळ्याचा बाजार नाही तर काही करीत बसायचं. सुधारलं जग. काय सुधारलं. बरं केवढ्याचा फेटा बाईला बांधलो. बाई गडी होईल. कशातही पैसे घालायचे. काय झालंय महाराज. हलकट माणसांच्या घरात लक्ष्मी बी गेल्यामुळं धर्म बुडाला. पैसा गेलाय मूर्खांच्या घरात. आणि मूर्ख माणसांना धर्म कळत नाही. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना माज आला. यांचे काय आवता हाकेल पैसे नाही. चिंगळ्या निवडल्या नाही. यांनी का वासरा खाड्डे नाही. यांनी जनताच लुटली. आणि त्यांनी कोटीची लग्न करायची उभ्यानं जेवण. याचं पाहून गरीबाला किडा आला. गरीबाई बी बारक्याचा मुका नाही घेत. त्याला विचारलं ना परिस्थिती नाजूक आहे लग्न. याला काय अर्थ आहे. 13% पतसंस्था काढू पण लगीन. आता उभ्यानं लोक जेवायला लागली. आणि ते वर हडणं आला एक ताटली हातात घेतं. पान फडतील. एकाला भातच सापडणं. ते ताटलीच घेऊन घरी या. चांगले गोल गुलाबजांबू होते. टपाटप लोक खायचे गुलाबजांबू गोल. कोणला किडा आला गेल्या वर्षापासून गुलाबजांबूच लांबावला. काय त्या बापाचं गेलतं का काही खात होते लोक गुलाबजांबू. आता गुलाबजांबू कसा होता पूर्वी. गोल टपाटपा म्हातारी माणसं खायची. कोणच्या काय बाप. बरं गुलाबजांबू लांबवण्यात जनतेचं हित काय. लांबला गुलाबजांबू.
गुलाबजामुन आला आता खायचं. पूर्वी बुंदीन गुलाबजामुन सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजामुन सेपरेट होते. पूर्वी बुंदीन गुलाबजामुन सेपरेट होते. कोणाला किडा आला एकत्र गेले. काय नाव दिलं पोरण त्याला? बरोबर त्याला काय नाव दिलं? दिल दिल जमाई. अजून राजा राजा राणी. हुशार. राजा केवढा? त्याला काय नाव दिलं? त्या कार्टाला उचकून दे तू सरळच. राजा राणी. राजा केवढा? एवढा. हा करेक्ट. आणि राणी डोळा नको कॉर्ट मध्ये. त्याला म्हणते मला म्हणते राणी एवढी. राजा केवढा? एवढा. आणि राणी? राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली. काय नाही फक्त सुधारे. अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खात्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी जनता सुधारली. आता आपण फक्त सप्ते करीत सप्ते करीत राहिलोय. आम्ही चाललोय श्रीमंत होत. तुमच्या पडल्यात पार्ट्या. गावांचा झालाय बोंग्या. सप्त्यांमुळं गावात काही परिणाम झाला नाही. महाराज लोकांच्या झाल्यात मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही, त्या टोळीला हा बुवा चालत नाही. बुवालाही भंगार विचाराची झाली. त्यामुळं परमार्थ गेलाय डब्यात. माणसं झाली अहंकारी. पटतंय का बघा? एक वर्ग परमार्थाकडे वळत चाललाय, एक वर्ग परमार्थापासून लांब चालला. काय झालं? तुम्हाला मला मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. इंदुरीकर मरण ना महाराज, म्हणजे मरण नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. मी काय म्हणत होतो, तुम्ही मी काय करीत बसलो पाहिजे का महाराज? हित कशात याचा विचारच केला नाही. मुलगा आहे म्हणून कमीत राहणं हा तुमचा माझा दृष्टिकोन झाला. 25 वर्षापूर्वी आपल्याकडं 2 मुलं जर असली तर शहाणी माणसं एका मुलाला शिकवायची आणि एका मुलाला स्पष्ट कशावर ठेवायची? शेतीवर. माणसं हुशार पहा किती होती. तो नोकरी करायची म्हणजे तुमचं भांडण म्हणा. माणसं हुशार असायची एक शेतीवर ठेवा. पण ती सर्व्हिसवाली मंडळी इतकी हुशार, तेव्हापासून पगार कमवायचा, वरून याचा का वाटा मागायचा, पण पगाराचा वारा घराला लागू द्यायचा. तो सासरवाडीला पोच करायचा पगार आणि वाटा कोणा मागायचा. मग या 15-20 वर्षापासून म्हाताऱ्यांनी विचार केला, अरे 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 भले इस्टेट पडीत राहिली तरी चालेल, सगळे शिकवा. ज्याच्यात घमेंड आहे तो नोकरीला लागल, ज्याच्यात नाही तो घरी राहील. पण आता म्हातारी माणसं या 15 वर्षात इतकी हुशार झाली का एकही माणूस अडाणी ठेवायचा नाही. त्यांना अनुभव वाईट आला ना. अरे माझ्या पोरानं शेती करू नये हा त्याच्याकडं 1 रुपयानं दूध वाढलं ना, 1 रुपयानं. तर नोकरीवाल्याच्या बायका अशा भांडी आपटी, त्या भांडी दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी. अर्धा लिटर दूध घेते तर त्या दुधावाल्याला पार जॅम करते बुवा. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाका, पाणी टाकीत राहा, पाण्याची हायगाई करू नका, अजून बराच वास येतो, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका, लय वास येतो, अजून पाणी टाका, पाणी टाका. पाणी कमी पडलं तर तुम्ही आखरात मला आणि पप्याला त्रास द्याल. पाणी टाका, पाणी टाका. 1 महिना पगार लेट झाला ना, 1 महिना, तर नोकरीवाले डांबरी येतात. आज 6 वर्ष झाले दुष्काळाशी फाईट आहे शेतकऱ्याची. अजून 8 दिवस पाऊस झाला नाही ना, तर त्याच्यापेक्षा भयानक होईल यंदा.
पण शेतकऱ्यामध्ये एक गुण आहे महाराज, तो जगात कोणाकडे नाही, जगात कोणाकच नाही. कोणत्याही संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्यातच. एवढाच असा माणूस आहे, त्याच्यावर काय संकट येऊ द्या, चारा नाही पर्याय काढणार, दुधाचा भाव दूध कमी पडलाय पर्याय काढणार, धान्य संपलाय पर्याय काढणार, पाहुण्यांचं देणं आहे पर्याय काढणार, अरे शेती पिकतच नाही तो पर्याय काढीत राहणार. पण सगळ्या पर्यायावर मात करीत 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 तो जीवन जगतो असा एकच माणूस आहे. बस अख्ख्या जगात त्याची काही करायला तयारी. तुम्ही म्हणलं ना त्याला कामाला जायचं मजुरीला तयारी, गवंड्याच्या हाताखाली जायचं तयारी, ऊसाची खांडणी करायची तयारी, पण तो माणूस अपयशी नाही ठरत. आता हे 5-7 वर्षात काय झालं महाराज, काय त्या बिचाऱ्याचा निसर्ग कोपला महाराज, चारही बाजूने त्याचा कार्यक्रम झाला. त्याला एकही बाजू शेप राहिली नाही. आणि एक वैशिष्ट्य सांगतो शेतकऱ्याचं, त्याला लई लागत नाही, त्याला जाऊन 5-6 हजार निघाले ना ते खुश राहते, त्याला लई अपेक्षा नाही. त्याचा कांदा जाऊन ते कांद्याचा खर्च 70,000 झाला आणि त्याला जर 90 झाले कांद्याचे, तो पाहुण्यांना फोन करतो, कांद्यानं चांगले केला हां चांगलं झालं, तो बरं सुद्धा लवकर म्हणत नाही, चांगलं झालं, देणं कोणचं राहिलं नाही. आणि वरही खर्चाचंही काम, त्याला लय अपेक्षा नाही, त्याला नाही अपेक्षा. अपेक्षा फक्त आम्हाला आमचं भागानं पोटच केवढं हेच समजा. 3 करतो रोज, 3-4 काल केले 4, आज 3 आहेत, आता हा अजून उद्या तर 4 आहेत भागानं. आमचं भागानं सर्व्हिसवाल्याचं तर कायम फाटेले आणि पुढऱ्यांचं शिव दोरे संपले पण उपसा. आमच्या तिघांची पोटच का अशी आहेत काय समजा, त्याच्यात काही घाला. बरं बस उठा मुळावा आमच्या. हा लहान पोरं सरळ बसा पटकान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त फास्ट मध्ये कोण बोलते रे? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी भांडायला लागले हो का शेंडान बुडूक आहे का त्याला? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? शेळ्या सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, अंडे सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, तुमचा भाऊ सांभाळू? तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. लहान आले पोरं पटकन बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्यायचं, घाबरायचं नाही. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. भारत. सलमान खानचा कोणता? भारत. हा आता ह्या 25 तारखेला झी टॉकीला नवीन रिलीज सिनेमा आलाय. करेक्ट. सत ना? सत. आणि मागच्या रविवारी होता तो गंपाट. करेक्ट. हा या 2-4 महिन्यात गाजलेला या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं, विकासाचं पहिलं पाऊल. आता पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचा नाही. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. हे लहान आले पोरं साधे नका समजू. पोरांनो 2019चा झी टॉकीचा कॉमेडी अवॉर्ड पुरस्कार कोणाला मिळाला रे?
ते नाव घ्यायला घाबरते ना. मी मला मी कोण आहे? विठाला विठाला. मला खणवायचं नाही. 12च्या पुढे गेलो ना आपण. चालू द्या. थोडेसे महत्वाचे मुद्दे, पण ती आता काळाची गरज आहे. आता आपण सप्ते करताना सरपंच आहेत. दत्तू पाटील झटायला एक चांगला माणूस आहे. आता गावांमध्ये काही आपल्याला थोडेफार निसर्गाच्या दृष्टीने बदल करणं गरजेचं आहे. नुसते आता पहिलाच कृष्णन, पहिलाच गवळणी, कृष्णन भागवत सांगण्यात आता आपण कोलेवाडीला 1-2-3 नियम करू. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपल्या गावात माणूस मिळाला, माणूस मिळाला की आपण त्याला जाळतो. सगळे ध्यानात ठेवा, सरपंच, आजी, माजी, उपसरपंच, ही काळाची गरज आहे. आपल्याकडे माणूस मिळाला की आपण तो जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो महाराज? ती जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी आपण नदीत टाकतो. तुमच्या पाया पडतो. नदी ही माता आहे. तुम्ही काशीला गेला तर नदीलाच आंघोळ करता, पंढरपूरला गेलाय तर नदीतच आंघोळ करता. या वर्षापासून एक संकल्प करून टाका की ती जी 2-3 टोकऱ्या राख आहे, हाय तरी किती 2-3 टोकऱ्या, ती राख स्पेशल गुणीत घालून घरी घेऊन या. घेऊन या घरी, काय फरक पडत नाही. घेऊन या घरी. शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. हा गोपाल काला. एक झाड लावा, एक, आणि त्या झाडाला वडिलांच्या श्रद्धापर्यंत पाणी घाला. बापासारखी सावली झाड देईल. तरी झाडाला 1 वर्षापेक्षा पाणी लागत नाही का? हा प्रयोग करायलाच पाहिजे. यावर तुमचं मत काय? आता थोडे लोक सुरुवातीला नाव ठेवून राख कुठं घरी आणत असतात का? मग आपण त्याला प्रश्न विचारायचा, बाप कुठं जिवंतपणे हानीत असतात का? काय झालंय, काही समाजामध्ये अशी लोक आहेत महाराज का त्यांना समाजाने चांगली स्वीकारलेली गोष्ट मान्य, मग त्यांनी तो भपकत विचार करायचा. वडील काही झालं तर आणि ते मग ते राखण, मग त्याच्यात काही हडकरा ठिकाणी ते आमचं आम्ही ठरवू. आमचा बाप मिळालाय काय, तो भूत होऊन आमच्या मागं लागला तर आमच्या लागल. तुझ्या घराचे काही वाशी फिरणार नाही, तो मध्ये भुकायचं नाही. आणि आपल्याकडे काय होतं महाराज, एखाद्या गावातल्या माणसानं चांगला निर्णय घेतला ना, लोकांची प्रतिक्रिया लगेच निगेटिव्ह होती. कशाला करायचं बा? करायलाच पाहिजे. झाडं लावताना लायका नीट. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी बापाच्या घरी एक माहेरची आठवण म्हणून झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी या घरात लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी ह्या विद्यालयातून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. 10वीच्या विद्यार्थ्यांना मी कॉलेजला जाणार आहे म्हणून एक झाड लावा. त्या शिक्षकानं मी इथं नोकरी केली, पगार घेतलाय म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच, उपसरपंचांनी गावात आमच्यावर सत्ता आहे म्हणून 2-2 झाडं लावा. सगळ्यांनी जर झाडं लावली, ती जर जगवली तर उन्हाळ्यातही पाऊस पडेल. तुम्ही बारीक अभ्यास करा. या 6 वर्षामध्ये पाऊस फक्त धरण क्षेत्रातच आहे. पाऊस आता हवामान खात्यावर राहिला नाही, त्यांचं ऐकतच जाऊ नका. ते आता बंद झाले, खातच बंद झाले. 15-20 दिवस झाली ती खातं बंद झालं. ते आता का उठण माहिती का? इकडं वड्याला पाणी निघालं का? दाट शक्यता आणि इकडं वडा निघाला आणि त्यांनी म्हणायचं दाट शक्यता. पेपरवाल्याने लगेच म्हणायचं शाळा आहे का तुम्हाला? बळीराजा सुकावणार नाही. आणि हे पथ्य जर पाळले तुम्ही तर सप्त्याचा फायदा नाही होणार. 1 नद्या स्वच्छ ठेवा. 2 झाडं लावा. आणि 3 गावातला एखादा तरुण माणूस मिळाला तर त्याला जाळण्याच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून अवयव. जर त्याच्या किडनीने एखाद्या गरीबाचा संसार उभा राहत असेल तर काढून घेणं काही पाप नाही. नाही तुम्ही तर तसं त्याला जाळणारच. आमची महाराज अजून आपण भपक्यात आहेत. अजून आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दुष्परिस्थितीमुळं झाकून ठेवणारे आजार असणाऱ्या 50% महिला आहेत. आजार आहे बिचारीला, मणका दुखत तिचा, पण तिच्या 12वीच्या पोरीचं टाइम टेबल लागलं परीक्षेचं.
ती म्हणली मी जर झोपून राहिले तर माझ्या मुलीच्या अभ्यासावर परिणाम होईल, मी थोडीशी विटेनं मानका शेकवेल पण माझ्या मुलीच्या अभ्यासात खंड येऊ देणार नाही. अशा 40% महिला आहेत. अजून दिव्याखाली अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. अजून फीसाठी आईजवळ रडणारी मुलगी आहे. अजून लई गरीब लोक आहेत महाराज. अजून 25% मुली दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत दुसऱ्याच्या घरची भांडे घासतात तेव्हा शिक्षण घेतात, पण त्या फेल जात नाहीत. अजून आपण नुसते भफक्यात नका जाऊ बा जग लई सुधारलं. आज आपल्या लोकांना अवयव दान करण्याची गरज आहे. ते व्हायलाच म्हणजे आता हे शैक्षणिक वातावरण फार दूषित झालंय. आता गावातले जे 3 लोक आहेत, सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष, या तिघांना एक काम. आज नाही, आज शनिवार आहे, उद्या रविवारी, सोमवारी तुम्हाला तिघांना एक काम, ते व्हायलाच पाहिजे. मी मांडलेले मुद्दे तुम्हाला चुकीचे वाटते, फक्त कानाला थोडे वाईट आहे, पण ती कालाची. तर तिघांनी सोमवारी पोलीस स्टेशनला जायचं, तिघांनी, आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट देऊन ठेवायचा. आपल्याकडं गावात शाळा भरताना आणि शाळा सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो शाळेच्या बाहेरचा, तो एकदा हाणून आणणे काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षकाला धरू नका, त्या बिचाऱ्यावर नका राजकारणाचा आरोप येईल. तुम्ही गाव लेवलला या ठिकाणी तो मुद्दा मांडला पाहिजे. आठवड्यातून एकदा पोलीस शाळेत आला पाहिजे. आणि ही भंगार अवलाद जी शाळेभोवती हिंडती, ही 70ची पल्सर, असा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट आणि स्वाक्सचा घाण वासन, बागलात गोशिड्यान, वन साईड भांगण, अंडरपॅन्टला वा, ही मंडळी एकदा हाणली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा महाराज, हसण्यावारी गोष्टी नव्ह नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे महाराज. पाया पडून सांगतो, आई बापाच्या व्यथा कादंबरी करून भाषण करून कळणारच नाही, त्याला आई बापाचं हृदयच लागतं. तुमचं काय मत आहे? आयांवर भाषण करण्याचे दिवस नाहीत, आयांवर कादंबऱ्या करण्याचे दिवस नाहीत, आयांवर व्याख्यान. पिढी संपली. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात त्याच्यात बूट, आणि त्याच्या अनावर दूध आहे डेअरीला, कुटी करायला बाप, घास कापायला आई, किटल्या भरून द्यायला बाप, घालायला पोऱ्या. बापानं पेमेंट विचारायचं नाही, विचारायला गेला तर हिला वाईट वाटतं, तिला लय वाईट वाटतं. तुम्हाला तर जमलं नाही, तो करतो ते पावत नाही. खरंचल्या असतील 1500 कोणी पोरानं, पण बापाला नाही द्यायची. 80% घरातल्या बायांनी पोरांची बाजू घेऊन नवऱ्यांचा कार्यक्रमच उरफाटा करून टाकला महाराज. परिणाम काय झाला? त्या पोराकडे पैसा खेळायला लागल्यामुळे ते क्वार्टर प्यायला लागलं. आता आपल्याकडच्या तरुण पोरांनी, या भंगरी अवलादींनी आता एक नवीन सिस्टीम आणली आपल्याकडे 2-3 वर्षापासून. वाढदिवस पोरांचे टोलेजंग साजरे करायचे, पण घरी नाही, डांबरीवर हायवेला 90 प्यायच्या, कडकनाथ खायची. 160 रुपये कडकनाथ आहे. हा, शिजून कोंबडी 130ला आहे, बॉईल करून 180ला आहे, कडकनाथ 160ला आहे. मग ह्या नालायकानी कडकनाथ हाणायची, चांगली टाईट मोयते प्यायच्या, नळ्या हाणायचे. मग तो केक आणायचा, आणि केक 5-6 जणांनी तो केक डांबरीवर ठेवायचा, त्याच्यावर ह्या 2-4 जणांनी सामुदायिक मुतायचं, एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतलेला केक एकत्र करायचा आणि एकमेकाचा मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा. असा वाढदिवस त्या केकवर नाचायचं, त्याच्यावर मुतायचं, आणि मग 90 हाणायच्या, आणि मग एकमेकाच्या बापाची मापं काढायची. बापाला नावानं हाका मारायच्या आणि पेल्यावर. माझाटून गेली अवलाद महाराज. आणि याला एकमेव कारण, आपण तुम्ही मी चूक केली,
या नालायकांना करायचं काही शिल्लक ठेवलं नाही. आपल्याला वाटतं नको रोडला जायला म्हणून आपण बांधलं घर, आपल्याला वाटलं नको सालाला राहायला म्हणून आपण खणली. त्यामुळं ह्या औलादी उतटून गेल्या नाही. तर हे काय करतात, केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला 5 गुंठ्याचा मालक झालाय आपल्याकडं. ते कशाला आलंय? हवा भराय. तुम्ही मी फक्त इथं राहतोय, आम्हाला आचारी बाहेरचा आहे. आमच्या घराची फरशी बाहेरचा बसतोय, आमच्या घराला कलर सुद्धा, आमच्या घरातल्या विहिरीचा बोर सुद्धा. मग आमची मंडळी नक्की करते काय? जरा निवांत दुपारी जेवल्या येड्या बाबडी खाली बसा. आणि ह्या 5 गोष्टी जर केल्या तरच कोलेवाडीचा सप्त्याचा काला यावर तुमचं मत. आणि ही आता काळाची तर झटणारी माणसं आहेत. आता हे सरपंच बिरपंच झटतात थोडेफार. जी माणसं झटतात ना त्यांना लोक थोडेफार नाव ठेवणार, त्याच्यात काही एवढं विशेष नाही. पण झटण्याचं चीज जर झालं तर फायदाच होतो. सप्ताह कमिटी गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबार चालेश्वर माऊलीला उतरवला का? जय विठ्ठल ठुकरी आला ठुकरी. तुका म्हणे शिंकेला विले तुरे वारे डोईकडे मुखबसर वारे डोईच्या कोपरा वारे डोईकडे मुखबसर तुका म्हणे आते टोका टोकऱ्या ना टोकरी टोकरी वारे डोईकडे मुखबसर तुका म्हणे आते टोका आणि लावा ना लोका रे डोईकडे कृष्ण अवगाजने प्रकाश का बोलिया ब्रह्मालिका उत्तम लोका दाखवो लावाटो एकमेका वैष्णवनिका तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळी बिरदाडी लावाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा आरती ज्ञान राजा सेवती साधू संत मनोवेदला माता आरती ज्ञान राजा